माझं नाव धनंजय महादेव खुडे, नारायणगावकर. आपण पाहिलं बऱ्याच या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतोय इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलंय. तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले, मूळ इतिहासाची तोडफोड करून, त्याला आमचा आक्षेप आहे. त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशीही संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे. आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं. डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, त्या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्यकथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही आमची मागणी. चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलंय की विठाबाईंचा तमाशा सुरू होताना हे त्यांनी दाखवलंय की भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ. आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता. त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देतात. आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता. त्यातले बापूसाहेब खुडे ही व्यक्ती, या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा, हा त्या चित्रपटामध्ये दाखवलाय की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिला. विठाबाईंना पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी. कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं. नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं. आणि हे काम केल्या, ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीने त्यांना वरती दिल्ली गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केल्यामुळे पुरस्कार देण्यात यावा. मागणी हीच असणार आहे आमची, जोपर्यंत या चित्रपटामध्ये जे मूळ कथानक आहे, जे सुरुवात होती, म्हणजे मला असं म्हणायचंय, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस जगासमोर आणायचा असतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पहिले दाखवावं लागतातच, त्याशिवाय संभाजी महाराज पूर्ण होत नाही. तद्वत या चित्रपटामध्ये सुद्धा विठाबाई जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवायची असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे, विठाजींचा तुम्ही चित्रपट बनवताय, परंतु विठाजींचा इतिहास काय आहे, तो मूळ इतिहास जोपर्यंत तुम्ही जगासमोर ठेवत नाही, भले तो 2 मिनिटाचा ठेवा, आम्हाला काही टाइम शेड्यूल नाही त्याचा, 1.5 तास ठेवा, 2 तास ठेवा, तो शेड्यूल नाही, पण तो यावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि त्या मूळ कथानकाला ते त्यांनी त्या ठिकाणी मांडावं आणि त्या पद्धतीने तो चित्रपट लोकांसमोर यावा, एवढीच अपेक्षा आहे.